बातमी येते मुंबईमध्ये ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसलाय। माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती मिळतेय। ठाकरे गटाच्या सर्व पदांचा तेजस्वी घोसाळकर यांनी राजीनामा दिलाय। अंतर्गत वादाला कंटाळून राजीनामा देत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। त्यामुळे ठाकरे गटाला मुंबईमध्ये एक मोठा धक्का। खरतर या आधीच्या निवडणुकांमध्ये उमेदवारीसाठी तेजस्वी घोसाळकर यांचं नाव ठाकरे गटाकडनं पुढे होतं आणि याच तेजस्वी घोसाळकर आता ठाकरे गटाला राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत। त्या भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। आमचे प्रतिनिधी तुषार उपणवर आपल्या सोबत आहेत। तुषार, किती मोठा धक्का ठाकरे गटाला घोसाळकरांच्या राजीनाम्यानं? नक्कीच आपण या ठिकाणी श्वेता, मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरती आपण जर पाहिलं असेल तर आता तेजस्विनी घोसाळकर यांनी ठाकरे गटाला अखेरचा जय महाराष्ट्र केलेला आहे। त्यामुळे हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का समजला जातोय। मात्र तेजस्वी घोसाळकर येत्या काही दिवसांमध्ये भाजपामध्ये पक्षप्रवेश करतील अशा स्वरूपाची अंतर्गत माहिती आहे। मात्र हा पक्षप्रवेश नेमका कधी असेल या संदर्भात अजून सांगितलं जात नाहीये। मात्र एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपा हे दोघेही प्रामुख्याने तेजस्विनी घोसाळकर यांनी पक्षामध्ये यावे अशी मागणी करतायत। मात्र खात्रीलायक सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार तेजस्विनी घोसाळकर लवकरच आपल्याला भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याचं समजतंय। तुषार, धन्यवाद या माहितीसाठी। तेजस्वी घोसाळकर या भाजपच्या वाटेवर असल्याची मोठी बातमी, त्यामुळे मुंबईत ठाकरे गटाला मोठा धक्का। आणखी एक महत्त्वाची बातमी, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन आज राज ठाकरेंची भेट घेतली। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उदय सामंतांना भेटीसाठी बोलावल्यामुळे ही भेट झाल्याचं बोललं जातंय। मात्र राज ठाकरेंसोबत कोणतीही राजकीय चर्चा नाही, तर ही केवळ सदिच्छा भेट असल्याचं स्पष्टीकरण उदय सामंत यांनी भेटीनंतर दिलं। सकाळी या भागा परिसरामध्ये मी माझ्या काही डिपार्टमेंटच्या कामानिमित्त आलो होतो। मी स्वतः साहेबांना फोन केला की साहेब जर आपण असाल तर मी चहा प्यायला येतो, आणि मी चहा प्यायला म्हणून आलो। राजसाहेबांबरोबर गप्पा मारल्यानंतर काही विषय कळतात, काही मुंबईच्या विकासासंदर्भात चर्चा होते आणि ती काही विकासासंदर्भातली चर्चा झाली। आता त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं पुढे जायचं, काय जायचं याच्या संदर्भातच चर्चा झाली। बाकी कुठची तुमच्या मनामध्ये जी राजकीय चर्चा झाली असेल म्हणून शंका आहे ती कसलीही चर्चा झाली नाही। अतिशय चांगल्या पद्धतीचा चहा प्यालो, खिचडी खाल्ली आणि निघालो। सध्या राज ठाकरे हे सत्ता बाहेरील सत्ता केंद्र असं म्हणायला पाहिजे, एवढी ताकद त्या राज ठाकरेमध्ये निर्माण झालेली आता दिसते आहे। सगळ्यांनाच राज ठाकरेची गरज पडायला लागली, म्हणजेच यांचे चपला झिजवण्याचं काम राज ठाकरे करतायत आणि हे चपला झिजतपर्यंत त्या दरवाजात जात राहतील अशी एकूण राज्याची परिस्थिती निर्माण करून दिली आहे। ज्या पक्षाचा एकही आमदार नाही त्या पक्षाकडे जर हे धावत आहेत तर या सगळ्यांची स्थिती ही दोलायमान आहे।